नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सई माऊ ही कोळ्यांच्या दरवाजात आलेली असते. दरवाजा उघडल्यानंतर जेव्हा समोर स्वातीला सगळेजण दिसतात, पूर्ण कुटुंब दिसतं आणि ते पाहिल्यानंतर स्वातीला खूप आनंद होतो. स्वाती म्हणते की माझी सई, आणि सगळेजण तिच्याकडे बघतात. त्याच वेळेला आता इथे ती सईला आतमध्ये घेणार तेवढ्यातच इंद्रा म्हणते की अगं स्वाती, थांब थांब, माझ्या सईला अशी आतमध्ये घेऊ नकोस, असं म्हणून ती सईला आता दरवाजातच उभं करते. आणि त्यानंतर इंद्रा आतमध्ये जाते आणि मग आता मुक्ताला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तिच्याकडे स्वाती बघतच राहते. आणि मुक्ताच्या पायाला खूप अंगठ्याला जखम झालेली असते. हे देखील आता सगळं स्वाती पाहते. स्वाती विचारते की काय गं मुक्ता, पायाला हे सगळं काय झालं आहे? परंतु मुक्ता त्या सगळ्याकडून विषय भरकटवते आणि म्हणते की काही नाही ते स्वातीताई, बघा ना, आज आपली सई मऊ घरी आली आहे पुन्हा. तेव्हा मग इथे स्वातीला देखील खूप वाईट वाटतं. परंतु मुक्ताने सईला घरी आणलं आहे हा आनंद काही औरच असतो सगळ्यांसाठी. म्हणून सगळेच जण आता मुक्ताकडे आणि सईकडे अगदी लाडाने बघत असतात. त्याच वेळेला तिथे आता इंद्रा येते आणि म्हणते की मग आज माझी फॅमिली पूर्ण झाली. आई एकविरीच्या कृपेनेच आपली सई माऊ आज पुन्हा घरी परत आली आणि मुक्ताच्या हुशारीने पण, बरं का, माझ्या सई माऊने इतकं सगळं आनंदाने घडवून आणलं. त्यावेळेला तिथे आदित्य येतो आणि तो धावत धावत म्हणतो की वाव पप्पा, खरंच तुम्ही आपल्या सईला परत घेऊन आलात का? तेव्हा सई आपल्याबरोबर कायमची राहणार का? तेव्हा सागर म्हणतो की हो आदी बेटा, आता सई आपल्याबरोबर कायम राहणार. तेव्हा मग तो तिला ते ग्रीटिंग देतो आणि म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी आहे, हे वेलकम होम सई. आता ते ग्रीटिंग पाहिल्यावर सई खूप जास्त खुश होते आणि म्हणते की वाव आदी दादा, किती सुंदर केलं आहेस तू हे ग्रीटिंग, मला खरंच खूप आवडलं. माझ्यासाठी केलं आहेस का तू हे? तेव्हा आदी म्हणतो की हो, तू जेव्हा परत येणार होतीस ना तेव्हाच तुझ्यासाठी मी बनवून ठेवलं होतं. तेव्हा मग त्यावर इंद्रा म्हणते की खरंच आमच्या पोराने खूप त्रास सहन केला, खरंच खूप वाईट वाटत होतं. माझ्या सईने आणि आदित्यने एकत्र आम्ही सगळे राहण्यासाठी किती मुक्ताने त्रास सहन काढला आहे. खरंच माझी पोरं, माझी सगळं घर आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी एकत्र आहेत. सगळेजण आनंदात आहेत. त्याचा आनंद मला खरंच खूप झाला आहे. आई एकविरे, आता आमच्या कुटुंबाला असं तू एकत्र बांधून ठेवलंस, आता पुन्हा आमच्या कुटुंबाला कधीही वेगळं करू नकोस आई. एकविरे, तुझा आशीर्वाद आमच्या मागे सदैव राहू दे. त्यावेळेला स्वाती पण हात जोडते आणि म्हणते की हो, ही सगळी एकविरा आईची कृपा आहे. आणि खरं तर मुक्ताने पण खूप प्रयत्न केले आहेत. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की हो, खरं तर हे सगळं फक्त माझ्या प्रयत्नामुळे किंवा सागरच्या प्रयत्नांमुळे शक्य होणारं नव्हतं. खरं तर मम्मी, हे सगळं झालं आहे ते तुम्ही बोलताय अगदी योग्य आहे. एकविरा आईच्या आशीर्वादाप्रमाणे त्याचबरोबर तुमचाही आशीर्वाद होताच ना आमच्या पाठीशी, आणि त्या आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य झालं आहे, नाहीतर काही शक्य नव्हतं. तेव्हा मात्र इंद्रा हसायला लागते आणि म्हणते की हो गं मुक्ता, खरंच तू माझी खरी वाघीण शोभलीस. हे सगळं घडवून आणताना तू खरंच खूप त्रास सहन केलास. सगळं काही सहन करून आज आपली सई बघ ना आज एकत्र आली आहे. आणि उद्या गुढीपाडवा, त्याच्या आदल्या दिवशी तू दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या सईला परत घेऊन आलीस. त्यावेळेला मुक्ता म्हणते की हो मम्मी, आज मला खरंच खूप आनंद झाला आहे की आज आपलं कुटुंब एकत्र आहे. तेव्हा ती म्हणते की थांब, मला आता सईला आतमध्ये घ्यायच्या अगोदर भाकर तुकडा ओवाळून टाकू दे, त्याशिवाय काही मला चैन पडायची नाही. इतके दिवस सगळ्यांनी आम्ही इतका त्रास सहन केला आहे की खरंच आता काही सहन होणार नाही. आणि खरं तर मला माझा हा भाकर तुकडा सईवर पण ओवाळून टाकायचा आहे, त्याबरोबरच माझ्या लाडक्या सूनबाईवर पण हा भाकर तुकडा ओवाळून टाकायचा आहे. कारण हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते फक्त सईमुळे किंवा बाकी कुणामुळे नाही, तर माझ्या मुक्तामुळे. हे सगळं झालं आहे ते फक्त मुक्तामुळे. आज माझी सून, माझे सगळे घरातले कुटुंब एकत्र आहेत, माझी नातवंड दोन्ही एकत्र आली आहेत, ते फक्त आणि फक्त माझ्या या लाडक्या मुक्तामुळे, बाकी काहीच नाही. मुक्तामुळेच हे सगळं घडून आलेलं आहे. तिने अगदी जीवाचं रान केलं, काय नाही केलं, पण माझ्या मुलीला परत आणलं आहे घरी, सगळं घर एकत्र आणलं आहे तिने. खरंच त्याच्यामुळे तिच्यावरूनही हा भाकर तुकडा ओवाळून टाकला पाहिजे. त्याच वेळेला आता इथे हे ऐकल्यानंतर लगेच इंद्रा म्हणते की हो, मला तिच्यावर आज नजर उतरून टाकू दे. त्यावेळेला मुक्ता म्हणते की हो मम्मी, खरं तर हे सगळं तुमच्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नव्हतं. तुमचे आशीर्वाद होते म्हणून सगळं शक्य झालं आहे. आता सई आणि सगळेजण आतमध्ये येतात आणि मुक्ताबरोबर सगळेजण आतमध्ये प्रवेश करतात. तर इकडे हर्षवर्धनच्या घरी सावनीची नुसती तंतन सुरू असते. तिला चिडचिड होत असते. ही मुक्ता सारखी प्रत्येक वेळेला जिंकत असते.
मी आता किती सगळे प्रयत्न करून सगळा डाव माझ्या बाजूने पलटवून घेतला होता. सगळं काही मी माझ्या मनानुसार करत होते. सगळं मला जमत होतं त्याप्रमाणे होत होतं. परंतु आता या मुक्ताने मधूनच तो विषय कुठून काढला ना मला कळलं नाही. त्या सहीचा विषय कुठून निघाला ना खरंच कळलं नाही. इतकं सगळं तिच्या डोक्यात आलं तरी कसं? मी किती मेहनत घेतली या सगळ्या केसमध्ये. सुरुवातीला तर सागरवरून त्या पेपर्सवर खोट्या ॲग्रीमेंटवर सह्या करून घेतल्यात. तेव्हा जिंकले मी. ते पेपर्स माझ्या बाजूने मिळवले. नंतर जे सागर आणि मुक्ताने पेपर्स मिळवले होते त्याच्यावरतीही मी ते जाळून टाकले. आणि मग आता मुक्ताने मधूनच कशी काही केस जिंकली. माझ्या हातातोंडाशी आलेला घास, माझा घास तिने हिरावून घेतला. खरंच हे सगळं करते ना ती मुक्ता मुद्दाम करते. त्याच वेळेला मग आता इथे हर्षवर्धन हा म्हणतो की आता आकांतांडव काही करून काही होणार आहे का? ही चिडचिड करून काहीच होणार नाही आहे. तेव्हा सावनी त्याच्यावरच ओरडते आणि म्हणते की हे बघ हे सगळं झालं आहे ना हर्षवर्धन, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. हे सगळं मुद्दाम तू केलंयस. तूच तर मला हा सगळा प्लॅनिंग सांगितला होतास ना. मग आता या सगळ्या गोष्टींमधून कसं तू पलटू शकतोस? हे सगळं तू कसं करू शकतोस? मला तर खूप राग आला या सगळ्याच गोष्टीचा. तू खरं तर ठरव तू कोणाच्या बाजूने आहेस. त्यावेळेला मग आता इथे माझ्या मुलीची कस्टडी मला हवीच आहे असं ती बोलत असते. त्यावेळेला हर्षवर्धन हा उठून उभा राहतो आणि म्हणतो की हे बघ सावनी, डू यू नो, तुला माहिती आहे का एक गोष्ट, की तुला नक्की त्रास कसला होतो आहे ते? मला तू एक गोष्ट सांगशील का की तू कसल्या गोष्टीने नेमकी त्रासलेली आहेस? तेव्हा ती म्हणते की तुझ्यामुळे. खरं तर तू हे सगळं मुद्दाम करतो आहेस. हा तुझा जो काही तेलाचा डब्बा आहे ना, तो तेलाचा डब्बा ना जरा बाजूलाच ठेव. तू या सगळ्यामध्ये आग लावण्यासाठी काम करत आहेस. तू हा तेलाचा डब्बा टाकतोयस आणि त्याच्यामध्ये आग जळजळते आणि त्याच्यामध्ये मी पेटून उठते, ती मुक्ता नाही. या सगळ्याचा मला खूप त्रास होतो आहे आणि म्हणूनच मी चिडचिड करते. या सगळ्यामध्ये मला काहीही होऊन चालणार नाही. तू हे सगळं करतोयस ते मुद्दाम करतोयस. मला माहिती आहे तू मुद्दाम मला उकसवतोयस. मला शांत करायचं सोडून तू त्या मुक्ताची साईड घेतोयस, तिला मोठं करतोयस. त्यावेळेला मग तो म्हणतो की हे बघ मला कळतं इतकं सावनी, तुला एक गोष्ट मी फ्रँकली सांगू का? खरं तर तू हे जे सगळं करतेस ना ते तुझ्या मुलावरच्या प्रेमापोटी नाही. मला खरंच कळतं आहे. मी इतके वर्ष तुझ्यासोबत आहे. मला इतकंच कळतं आहे की तू जे हे काही वागतेस ना, मी जेवढं तुला ओळखतो तुझं तुझ्या मुलांवर अजिबातही प्रेम नाही आहे. कसं आहे ना, त्या सईने जर ॲडमध्ये काम केलं असतं तर त्याचा पैसा तुला मिळाला असता आणि तू मालामाल झाली असतीस. आणि हे सगळं आता घडणार नाही आहे. त्याच्यामुळे तुझी चिडचिड होती आहे. तुझा इन्कम सोर्स बंद झाला आहे आणि त्यामुळे तुझी चिडचिड होती आहे, बरोबर ना? आणि म्हणूनच तू हे सगळं वागण्याचा प्रयत्न करतेस. हे सगळं तुझ्या न येणाऱ्या इन्कम सोर्समुळे घडतं आहे आणि म्हणूनच तुझी चिडचिड सुरू आहे. तुझ्या मुलांवर तुझा कधीच इंटरेस्ट किंवा प्रेम नव्हतं. ते फक्त तुझे ॲसेट आहेत आणि आता तुझे ॲसेट तुझ्याबरोबर नाहीत. त्यामुळे तू हिच्या घरी चिडचिड करते आहेस. मग आता तुझ्यामध्ये आणि मुक्तामध्ये एकच साम्य नाही आहे. काय सांगू मी? तुम्हा दोघींमध्ये तर फार तफावत आहेच. परंतु जे मुक्ता ते करते ना, ते ती कधीच बोलून दाखवत नाही आणि कधीतरी गरज पडली तर बोलेल. परंतु तू काय करतेस? तू अगोदर सगळ्या गोष्टी बोलून मोकळे होतेस आणि त्यानंतर मग जर करायच्या की नाही त्या ठरवतेस. तिथेच तू माती खातेस. त्यावेळेला सावनी चिडते आणि म्हणते की अच्छा, कर कर आता ही तू त्या मुक्ताचीच तरफदारी कर. ती मुक्ता किती शहाणी आहे, किती चांगली आहे, हे सगळंच तुला बोलायचं आहे ना, तर घे, बोलून घे. नाहीतर मी काय म्हणते, एक काम कर ना, तुला त्या मुक्ताचा आता स्वागत समारंभच करायचा असेल तर तोही करून घे. ती जिंकली आहे ना आज केस, मग काय, थोडे फुलं घे, थोडी हार घे आणि जा मुक्ताच्या घरी. जा, तिला हारबीर घाल, तिचे कौतुक कर, तिच्यावरून ओवाळणी काढ, सगळं काही कर. तुम्हाला त्या मुक्ताचंच कौतुक वाटत असताना करा. मग जा, बसा त्या मुक्ताला डोक्यावर घेऊन आणि करा तिचं कौतुक. एक मिनिट, मला सांग हर्ष, तू खरं नक्की कोणाच्या बाजूने आहेस? तू त्या मुक्ताच्या बाजूने आहेस, सागरच्या बाजूने आहेस की माझ्या बाजूने आहेस? सारखं सारखं तू त्या मुक्ताचीच वाह उदो उदो कशाला बरं करतो आहेस? मला एकच कळत नाही आहे की तू सारखं सारखं मला डिवचतोस कशाला? अरे मी तुझी पार्टनर आहे. तू मला सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेस. मला तू शांत केलं पाहिजेस आणि हे सगळं करायचं सोडून तू त्या मुक्ताच्या मागे म्हणजेच तिची बाजू घेतोयस आणि तिच्या बाजूने बोलतोयस. याचाच मला सगळ्यात जास्त राग येतोय हर्ष. म्हणून माझी चिडचिड होती. त्यावेळेला आता इथे हर्षवर्धन तिला म्हणतो, एक मिनिट सावनी, तू जरा आता शांत हो, इथे माझ्या बाजूला बस. आणि तो तिच्या हाताला भरतो आणि तिथे बसवतो. तो म्हणतो की बघ सावनी, तुला एकच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे ना, मला कळतं आहे. तुला एकाच गोष्टीमुळे राग येतो आहे, ते म्हणजे मुक्ता ही अगदी आनंदाने आहे. तुला मुक्ताचा त्रास बघायचा आहे, बरोबर ना? तुला मुलांपेक्षा मुक्ताचा त्रास जास्त महत्त्वाचा आहे. आणि मी तुला एक गोष्ट सांगतो, एक गोष्ट डोक्यात प्रकाश घालतो. तुला आता पुढचं काय करायचं ते तू बघ. खरं तर सई आणि आदी दोघंजणंही त्या सागर आणि मुक्ताची मुलं नाहीच आहेत. खरं तर ती सागर आणि तुझी मुलं आहेत.
त्यामुळे तुला ठरवायचं आहे की तू काय करायचं आहे. आलं आहे का तुझ्या लक्षात? तेव्हा मग ती म्हणते की यस, आत्ता मला कळलं हर्ष, मला काय करायचं आहे. उद्या गुढीपाडवा आहे. उद्या गुढीपाडव्याला चांगले ते फॅमिली पोस्ट वगैरे करतील. ते मुक्ता कसे वी आर अ गुड फॅमिली हे सगळं असं दाखवत बसेल ना. मग मी एक काम करते, मी नक्कीच उद्या बरोबर करते सगळं आणि उद्या त्या मुक्ताला बरोबर मी तोंडावर पाडते. कसे करतायत गुढीपाडवा सेलिब्रेशन ना तेच बघूया, असं सावनीने ठरवलेलं असतं. त्यानंतर मुक्ता इथे किचनमध्ये अगदी कुटुंब एकत्र आलं आहे म्हणून काम झाडून अगदी लागलेली असते आणि त्याच वेळेला तिथे आता पोरं येतात आणि विचारतात की अगं हे सगळं काय करतेस तू मुक्ताई. तेव्हा मुक्ता म्हणते की हा मी चक्का बनवते. तेव्हा ते दोघंही एकमेकांकडे बघतच विचारतात की काय चक्का म्हणजे. तेव्हा ती म्हणते की अरे चक्का म्हणजे श्रीखंड, उद्या गुढीपाडवा आहे ना, तर त्याच्यासाठी श्रीखंड बनवायचा आहे. कसं असतं ना, तेव्हा या दह्यापासून बनवलं जातं. आधी म्हणते पण दह्यापासून श्रीखंड. तेव्हा ती म्हणते की हो, असे ना पोटली बांधून ठेवतात आणि ती रात्रभर अशी टांगून ठेवायची असते आणि ह्याला ना इंग्लिशमध्ये हँगकर्ड असंही म्हणतात. त्याच वेळेला मग इथे आता लगेच आधी म्हणतो की खरंच मुक्ताई तुम्हाला कसं माहिती मला श्रीखंड आवडतं ते. तेव्हा ती म्हणते की बाळा मला सगळं माहिती आहे. आणि स्वाती तेवढ्यातच बोलते की हो अगदी योग्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, आयांना ना आपल्या मुलांना काय काय आवडतं काय नाही हे सगळं अगदी व्यवस्थित माहिती असतं. त्याच वेळेला मग आता इथे आलेली इंद्रा म्हणते की नाही नाही हां बाई, असं काही नसतं. प्रत्येक आयशीला आपल्या लेकांचं काही माहिती नसतं. पण ही जी सावनी होती ना सावनी, तिला आपल्या पोरांच्या बाबतीत त्यांच्या आवडीच्या बाबतीत हो का ठो माहीत नसेल. तेव्हा मग आदित्यला वाईट वाटतं, तो चेहरा पाडतो. मुक्ता म्हणते की जाऊ दे ना मम्मी, आता त्या सावनीचा कशाला विषय हवा आहे. आता माझ्या मुलांना जे आवडतं ते मी बनवणार आणि उद्या ना मी आमरस पण बनवणार आहे. कोण कोण कोणाकोणाला आवडतो आमरस. तेव्हा मग आधी म्हणतो की मलाही खूप आवडतो आमरस, मी खाणार उद्या. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो आधी तुला आवडतो म्हणून तुझ्या पप्पाने खास आंबे आणले तुमच्यासाठी उद्या आमरस बनवण्यासाठी. सगळेजण उद्या मजा करूया. तेव्हा मग आता लगेच आदित्य म्हणतो की सई तू घरी आलीस ना म्हणून मला खरंच खूप मजा येते, नाहीतर ना मला खरंच खूप कंटाळा यायचा गं एकटं एकटं खेळून. तेव्हा मग सई म्हणते की हो ना आदिदादा, मलाही खूप वैताग यायचा. मी तिकडे खेळायची ना, माझं मनच नाही लागायचं. असं वाटायचं की यायचं इथे पटकन पळून. तेव्हा मग आता लगेच इंद्रा म्हणते की सई बाई काय बोलतेस काय. तेव्हा मग सई म्हणते की नाही नाही, मला माहीत होतं असं करायचं नाही, हे चुकीचं असतं. मग आधी म्हणतो की तू इथे कशी आली असतीस पण, मम्माचं घर आणि हे घर किती लांब आहे. तेव्हा मग ती म्हणते की अरे दादा मला माहिती आहे रिक्षा पकडली की इकडे येऊ शकते, परंतु मला माझ्या मुक्ताईने सांगून ठेवलेलं की असं करायचं नाही. ती रागवेल म्हणूनच मी असं नाही वागली, चुकीचं नाही केलं. परंतु माझी मुक्ताई माझ्याकडे यायची ना रोज मला भेटायला, मला सरप्राईज भेट द्यायची ती. काय गोदाजी बनून यायची. मग ती म्हणायची की होय गो होय पोरी, माझी पोरगी लय हुशार आहे. तेव्हा मग आता इथे लगेच पुढे इंद्रा म्हणते की हो खरंच तुझी मुक्ताई ना एक नंबरची हुशार आहे. तुला भेटण्यासाठी काय 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 आयडिया करायची तुला पण माहिती नाही. आणि ती खरंच मला त्या पोरीचं जाम कौतुक वाटतं. आणि नंतर मग ती म्हणते की ही एक मुक्ता जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते आणि मग तुमच्या आवडीचं निवडीचं सगळं काही तुला खायला घालते. आणि हो बरं कसंही मुक्ता येत होती म्हणून तुला आवडीचं भेटत होतं, नाहीतर काय ते सावनीने की पिझ्झे काय पास्ते काय एवढंच खायला घातलं असतं. तेव्हा मग आदित्यला आठवतं की सावनी प्रत्येक वेळेला आदित्यसाठी बाहेरूनच खाणं मागवायची. एक वेळेला तिने त्याला क्रीम व्हेज पास्ता मागवला होता, चीझी पास्ता. तेव्हा तो म्हणतो मम्मा माझ्यासाठी. मग ती म्हणते की हो तुला आवडतो तसाच मागवला आहे मी तुझ्यासाठी विथ सॉस, असं म्हणून आता इथे ते सगळं त्याला आठवत राहतं. आणि मग मुक्ताला कळतं की आदित्यला सावनीच्या त्या कटू आठवणी आठवत आहेत. म्हणूनच आता इथे मुक्ता त्यांना म्हणते की बरं बरं चला मुलांनो. स्वातीही म्हणायला लागते की हो आता मस्ती करून चालणार नाही, चला लवकर जाऊन आराम करा, उद्या लवकर उठायचं आहे ना, उद्या गुढीपाडवा आहे, आपल्याला डेकोरेशन करायचं आहे, छान छान नवीन कपडे घालायचे आहेत, गुढी उभारायची हो की नाही. तेव्हा दोघं मुलं म्हणतात की हो काळजी करू नको आत्तू, आम्ही उद्या ना लवकर उठतो, असं म्हणून दोघंजणी आता झोपायला जातात. त्याच वेळेला इथे आता गुढीपाडव्याची तयारी करण्यासाठी कोमलही रेडी असते. ती मिहीरसाठी कुर्ता काढून ठेवते आणि म्हणते माझ्या 2 नवीन साड्या आहेत, एक गुढीसाठी एक मी नेसेन. तेव्हा ती वरतून सुटकेसवरून साड्या काढत असते, खूप जड असतं. तेव्हा मग मिहीर म्हणतो कोमल तुझं काय चाललं आहे, तू खाली उतर, मी बघतो ते काय करायचं ते, असं म्हणून आता तो तिला खाली उतरवतो आणि सुटकेस काढताना म्हणतो की खूप जड आहे गं. तेव्हा ती म्हणते की हो सॉरी ॲक्च्युली खूप जड आहे ती, तू जरा हेल्प करशील का, असं मिहीर तिला बोलतो. त्याच वेळेला मग ती म्हणते की हो मी हात पकडते, तू आण खाली. आणि खाली आणल्याबरोबर जी बॅग असते
ती कोमलच्या हाताला जराशी लागते आणि खाली पडते. तेव्हा मग तिच्या हाताला जोरजोरात दुखायला लागतं. ती आई गं अशी बोलायला लागते. त्याच वेळेला तो म्हणतो की थांब थांब, जरा थांब, तुला बरं वाटेल, तुला मी आईस बॅगने शेकून देतो. आणि मग मिहीर तिच्याजवळ येतो आणि तिला आईस बॅगने शेकून देत असतो. त्यावेळेला मग मिहीरला ती म्हणते की आय एम व्हेरी सॉरी, ॲक्च्युली माझ्यामुळे तुला. तेव्हा तो म्हणतो की अगं तुला खरं तर किती त्रास होतो आहे, मला काहीच त्रास होत नाही आहे, तू शांत हो. तेव्हा मग कोमल म्हणायला लागते की ठीक वाटेल मला आता. त्याच वेळेला मिहीरला आता मनात वाटत असतं की मी सगळं खरं खरं सांगून टाकू का, की जे काही मिहिकाच्या पोटात बाळ वाढतंय ते माझं आहे. पण जर हिला दुसरीकडून कुठून समजलं तर हिचा माझ्यावरचा विश्वास उडेल. म्हणून हिला विश्वासात घेऊन मी सगळं सांगून टाकू का, असा विचार मिहीरच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला आता मिहीर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतच असतो आणि हिंमत करून तिला खरं सांगायला विचार करतो. परंतु इथे आता तो म्हणतो की मला ना जरा तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याच वेळेला ती म्हणते की बरं बोल ना, काय झालं आहे. आणि ती चांगल्या मूडमध्ये असते, आनंदित असते, कारण जी काही मिहीर तिची काळजी घेतो आहे त्याने तिला खूप बरं वाटत असतं. परंतु मिहीरला मात्र मनात वेगळीच भीती असते की जर मिहिकाच्या बाबतीतलं सत्य हिला कळलं तर मात्र काही खरं नाही. तेव्हा तो बोलतो की मला ना जरा तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा ती म्हणते की बोल ना, काय झालं, काय काम आहे. त्याच वेळेला आता इथे तिला तो सांगू लागतो की मला महत्त्वाचं सांगायचं आहे असं. तेवढ्यात फोन वाजतो आणि ती जाते आणि म्हणते सॉरी, हा फोन घ्यावा लागेल. आणि तिला इंद्राचा कॉल आलेला असतो. ती इंद्राशी बोलत असते. आणि मिहीर मनात म्हणतो की काय चाललं हे सगळं, मी कितीतरी हिंमत करून बोलायला चाललेलो, परंतु आजही ते शक्य झालं नाही. काय होणार आहे मिहीर तुझं, असं म्हणून तो आता बिचारा घाबरत असतो. नंतर इथे मुक्ता आणि सागर त्यांच्या रूममध्ये असतात. मुक्ता ही सागरला त्याच्यासाठीचे कपडे वगैरे काढून ठेवते आणि म्हणते की सागर चला, उद्याची सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा मग आता सागर म्हणतो की खरंच मुक्ता, ज्या काही झाल्यात ना गोष्टी, इतका त्रास झाला आहे ना त्याचा, परंतु तुम्ही बरोबर तो पॉईंट शोधून काढलात, नाहीतर माझ्या डोक्यातच आला नसता. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो बरोबर आहे, काही नाही केलं. तेव्हा सागर म्हणतो मुक्ता, तुम्ही वकिलीचा पण अभ्यास करायला सुरुवात केलेली आणि या सगळ्या गोष्टी अशा घडल्या, आपल्याला काही जाणच नव्हती आणि हे सगळं असं घडत गेलं, परंतु बरोबर सहीचा मुद्दा तुमच्या लक्षात आला हां. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, मग या सगळ्या गोष्टी असतात त्या अशाच काही लक्षात येत नाहीत, काय ना त्याच्यासाठी जरा डोकं लावावं लागतं. तेव्हा सागर म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे काय, की द ग्रेट सागर कोळी याच्याकडे डोकं नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, डोकं तर खूप आहे, परंतु काय ना, जेव्हा सागर कोळींना राग येतो ना तेव्हा त्यांचं डोकं चालणंच बंद होऊन जातं आणि मग तेव्हा ते डोकं चालवतच नाहीत. असं म्हणून आता मुक्ता ही पळत जाते आणि सागर हा बेडजवळ जातो आणि कपाटाच्या जवळ मुक्ताजवळ हात रोखून तिच्याकडे तो बघत असतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे तुमचं असंच आहे ना, आता झालं आहे ना सगळ्या गोष्टी, लावलात ना डोकं आणि पुन्हा एकदा आपलं कुटुंब शेवटी तुम्ही एकत्र आणलंतच. परंतु आता एक गोष्ट मात्र विसरू नका, सगळ्या गोष्टी झाल्या, आदित्य एकत्र आहे, सई सगळेजण सोबत आहेत, परंतु एक गोष्ट तुम्ही विसरताय की या ज्या काही गोष्टी घडत आहेत ना त्या गोष्टी फार वेगाने घडल्यात, परंतु आता तरी तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडे वेळ आहे का. म्हणजे झालं आहे, सगळं झालं आहे, गुढीपाडव्याची तयारी झाली आहे, सगळं काही केलेलं आहे, परंतु आता तरी तुमच्याकडे स्वतःकडे वेळ आहे का मला देण्यासाठी. आत्ता मी काही ऐकणार नाही. आत्तापासूनचा ते उद्या सकाळपर्यंतचा सगळा वेळ तुमचा माझा आहे, लक्षात आलं ना. असं म्हणून आता मुक्ताच्या तो जवळ जात असतो. आता मुक्ता मम्मी वगैरे असा आवाज देत असते, परंतु सागर म्हणतो की मुक्ता तिथे ना कोणीच नाही आहे, उगीचच तुम्ही काहीही बोलू नका आणि गपचूप बसा. त्याच वेळेला मग आता मुक्ता ही सागरला तो जवळ जात असताना त्याला तिथूनच मागे ढकलते आणि म्हणते की सागर चला, बस झालं, आता काहीही चालणार नाही आहे तुमचं. असं म्हणून आता तिथून सागर हा बाजूला ढकलत म्हणजे सागर बेडवर पडतो आणि मुक्ता ही तिकडून धावत पळत बाजूला निघून गेलेली असते आणि हे सगळं होत असताना मुक्ताही त्याच्याकडे बघून हसत असते. आता सागर मुक्ताला म्हणतो की नेहमीप्रमाणे तुम्ही मला फसवलं आणि मुक्ता निघून गेलेली असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गुढीपाडव्याची सगळी तयारी झालेली असते, सगळं डेकोरेशन वगैरे सगळं सजावट कोळ्यांनी छानपैकी केलेलं असतं. तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि सावनी आल्यावर ती जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते की वा वा, म्हणजे यंदाचा गुढीपाडवा अगदी जोरात साजरा होते वाटतं, म्हणजे डेकोरेशन काय, गुढी काय, सगळं काही मस्त चालू आहे. परंतु मुक्ता, हे सगळं करताना तुम्हाला लाज वाटत नाही का. अगं हे सगळं करताना तुम्ही माझ्या मुलांचा आनंद स्वतःकडे घेतला आहे, माझी मुलं ही इथे घेतली आहेत तुम्ही, आणि तुम्हाला हा सगळा आनंद साजरा करताना काहीच कसं वाटत नाही, हे सगळं करताना तुम्हाला काहीच वाटत नाही. त्यावेळेला मग मुक्ता तिच्यावर खूप चिडलेली असते आणि सावनी तू इथे कशाला आलीस हे विचारते. त्यावेळेला सावनी म्हणते मलाही काही इथे हौस नाही येण्याची, चल
ती आता आदित्यला म्हणते की आदी बेटा चल, तू तुझ्या सावनी मम्माबरोबर राहणार आहेस ना कायम. तू तसं मला प्रॉमिस केलं होतंस ना. चल आदी बेटा आपण जाऊया. इथे राहण्याची काहीच गरज नाही आहे. तू आता तुझ्या सावनी मम्माबरोबर कायमचं राहायचं आहे. त्यावेळेला मात्र आता इथे सावनी ही त्याच्या हाताला धरून त्याला घेऊन चाललेली असते. परंतु हे सगळं होत असताना आता आदित्य मात्र काही ऐकत नाही. आदित्य हा सावनीकडे बघतो आणि तिच्या हाताला धरून तो पुढे जायला तयारच नसतो. तो पुन्हा सावनीकडे जायला तयार नसतो. त्यावेळेला सावनी त्याच्यावर भडकते आणि म्हणते, आदित्य काय चाललं आहे तू? अरे तू माझा मुलगा आहेस ना, मग तू माझ्याबरोबर आला पाहिजेस आणि तू ह्यांच्याबरोबर काय करतो आहेस? चल इथून निघ, असं ती ओरडते. त्याच वेळेला मग मुक्ता ही तिच्यावर किंचाळत म्हणते की 1 मिनिट सावनी, तू आदित्यवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाहीस. त्याला इथे राहायचं आहे आणि तू इथे कशाला जबरदस्ती करतेस? आधीच्या अंगालाही हात लावायचा नाही, लक्षात ठेव सावनी, असं म्हणून आता सावनीवर मुक्ता भयंकर चिडलेली असते. आणि मुद्दामच सावनी ही आदित्यला तिकडून घेऊन जायला म्हणून आलेली असते. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आता सावनी ही कशाप्रकारे आदित्यला घेऊन जाईल की मुक्ता हा सगळा तिचा प्रकार पुन्हा धुडकावून तिला पाडव्याच्या दिवशीच तिथून हाकलवून लावणार आणि आदित्य हा पुन्हा एकदा कोळ्यांच्याच घरी राहणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.